जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, अमर रहे अमर रहे अमर रहे, साहेबराव पाटील करपे अमर रहे, साहेबराव पाटील करपे अमर रहे. शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, आपल्या माय बापाचा विजय असो. आता जो या ठिकाणी एक उपवास साठी या कार्यक्रमाचं आयोजन जे केलेलं आहे त्या संदर्भामध्ये काय सांगा? 19 मार्च 1986 ला खऱ्या अर्थानं शासन दरबारी कैलासवासी साहेबरावजी करपे यांच्या परिवारांची आत्महत्या केली, त्याची शासन दरबारी नोंद झाली आणि त्यावेळेसपासून बऱ्याचशा शेतकरी आत्महत्या त्या ठिकाणी झाल्या. आजपर्यंत जवळजवळ 50,000च्या पुढं शेतकरी आत्महत्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांप्रती एक आदरभाव आणि आमचे जे शेतकरी बांधवांनी जे काही आत्महत्या त्या ठिकाणी केल्यात त्याचा विस्मरण आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना होऊ नये या दृष्टिकोनातून जी काही आत्महत्या या ठिकाणी झाल्यात त्या शेतकऱ्यांप्रती एक आदर म्हणून आम्ही सगळे शेतकरी बांधव परिसरातील चिखली तालुका असेल परिसरातील सगळे शेतकरी बांधव असतील यांनी एक दिवसाचा उपवास या ठिकाणी सगळ्यांनी ठेवलाय. खऱ्या अर्थानं ही संकल्पना आमचे मित्र कैलासवासी डॉक्टर सत्येंद्र भुसारी ते असताना त्यांनी या ठिकाणी चालू केलं आणि तेव्हापासून आम्ही सगळे शेतकरी बांधव एकत्र या ठिकाणी येतो आणि शेतकऱ्यांप्रती हा आदरभाव या ठिकाणी आम्ही दाखवत असतो. मार्च हा शेतकऱ्यांप्रती संवेदना म्हणून आपण एक दिवसाचा उपवास ठेवत असतो. 7-8 वर्षापासून जे आमचे मित्र होते डॉक्टर भुसारे साहेब यांनी सर्वांना एकत्र आणून हा उपक्रम सुरू केला. आज त्याचं वटवृक्षात त्याचं रूपांतर झालेलं आहे आणि खरोखर सर्व समाजानं शेतकऱ्यांप्रती असलेली संवेदनशीलता दाखवण्याकरता किंवा जे शेतकरी आपल्या आत्महत्या करत आहेत त्यांनी आत्महत्या करू नये, त्यांचं मानसिक बळ वाढावं त्याकरता आपण हा एक दिवस साजरा करत असतो, एक दिवस उपवास ठेवत असतो. त्याकरता आपण हा 19 मार्च हा दिवस ठेवलेला आहे आणि सर्वांचं मी आभार मानतो. सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण इथे करपे पाटील यांच्या आत्महत्येला 1986 मध्ये त्यांनी जी आत्महत्या केली त्यानंतर आज 59,000 आत्महत्या झाल्या. या आत्महत्येला श्रद्धांजली आणि ही आत्महत्या होऊ नये याबद्दल, याच्या पुढे आत्महत्या होऊ नये याबद्दल सर्व लोकांतर्फे आणि सर्व पक्षातर्फे पुढाकार घेऊन यानंतर आत्महत्या होणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी सगळेजण जमलो. पहिला महत्वाचा मुद्दा, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पावन स्मृतीलाही अभिवादन करण्यासाठी आपण इथे सगळे जमलो. आमचे मित्र ज्यांनी हा कार्यक्रम सुरू केला ते डॉक्टर सत्येंद्रजी भुसारी साहेब यांच्या आत्म्यालाही चिर शांती लाभो यासाठीही सर्वांनी इथे आज त्यांच्याबद्दल भरभरून बोलले. तिसरे, जलपुरुष भारतभाऊ बोंद्रे यांनी आपल्या चिखली सारख्या ठिकाणी, चिखली तालुक्याला पाण्याच्या गंगा ज्याला आपण म्हणू ती आणण्याचा पूर्ण म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी प्रयत्न केला आणि ती आणून आपल्या चिखलीकरांना पाण्यासाठी जी समस्या होती त्यातून दूर काढले. त्याहीबद्दल त्यांचंही अभिवादन सर्वांनी केलं. आज हे तिन्ही व्यक्ती आपल्यामध्ये नाहीये, त्यांच्या जाण्याने पूर्ण समाजाला पोकळी निर्माण झाली, ती भरून निघण्याची ईश्वर शक्ती देव हीच प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. आजचा जो एक दिवसाचा उपवास हा शेतकऱ्यासाठी सर्वपक्षीय अतिशय चांगला कार्यक्रम आहे. कारण सर्व शेतकरी केंद्रबिंदू असला पाहिजे. आम्ही सत्तेत आहे म्हणजे पण शेतकरी हा आपला केंद्रबिंदू असला पाहिजे. कारण शेतकऱ्याचं आजकालचं जीवन जे आहे ते अतिशय मूल्यवानाच्या जीवनात सगळा शेतकरी उदासीनता झालेला आहे. शेतकऱ्याला त्याच्या हिताचं त्याचं हित कुठेतरी आपण सर्व पक्षानं जपलं पाहिजे. आम्ही सरकारमध्ये असताना प्रेमानं होत असेल किंवा दाडदपाटीनं होत असेल किंवा दबाव तंत्रानं होत असेल, पण शेतकऱ्याचं काम झालं पाहिजे हा आमचा महत्वाचा विषय आहे. आम्ही याच्या सर्व पक्षीय कार्यक्रमाला आमचा सर्व पाठिंबा राहील. आम्ही